नमस्कार. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत मनसेचे आमदार प्रवीण दरेकर. नमस्कार. पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की मनसे कुठे आहे? पूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीची, शिवसेना भाजप महायुतीची, अगदी छोटे छोटे पक्ष सुद्धा चर्चेमध्ये आहेत, पण मनसेचं कुठे नाव सुद्धा नाहीये. तर मनसे आहे कुठे? सतत चर्चेतच राहायला पाहिजे असं त्या ठिकाणी काही आवश्यकता नाही. आणि जेव्हा पडद्यावर काही गोष्टी दिसत नसतात त्यावेळेला पडद्यामागे बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सुरू असतात. आणि राज ठाकरे साहेबांची राजकारणाची जर आपण पद्धत बघितली तर ते कुठलंही काम त्या ठिकाणी हातात घेतात त्यावेळेला त्या कामावर कॉन्सन्ट्रेशन असतं. आज कदाचित सभा जाहीर झाल्या नसतील, राजसाहेब आपल्या माध्यमातून आले नसतील, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम जे ब्लूप्रिंटवर आहे त्यामध्ये राजसाहेबांनी खूप वेळ दिलाय, त्याच्यावर काम करतात. आणि त्याच्यामुळे उद्या महाराष्ट्राला जे मी देणार आहे ते महाराष्ट्राला मी नेमकं काय देणार आहे, उद्याच्या 25-50 वर्षातला महाराष्ट्र कसा असेल. आणि त्यासाठी ती काय 2-4 दिवसाची गोष्ट नाहीये. आणि म्हणून द्यायचं तर काहीतरी तातूर एखादं पुस्तक काढलं किंवा काय अशी नाहीये. आणि त्यामुळे जे मी देणार आहे सभा घेण्यापेक्षा आणि वातावरण करण्यापेक्षा, चर्चेत नुसतं राहण्यापेक्षा, त्या ठिकाणी मी कॉन्क्रीट असं या महाराष्ट्राला काय देणार आहे याच्यावर त्यांचा फोकस आहे. नंतर उद्या आपण असंही म्हणाल नुसत्या सभा घेत आहेत, बोलतायत, चर्चा होते, पण कन्स्ट्रक्टिव्ह काय होत नाही. आणि मग अशा वेळेला जेव्हा दुटप्पी अशी भूमिका त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतली जाते तेव्हा राजसाहेबांचं एक मी बघितलं एवढे वर्ष त्यांचं सहकारी म्हणून, की त्या ठिकाणी जे करायचं ते कोणाला काही वाटो, मला जे करायचं आहे, मला जे द्यायचं आहे ते त्या ठिकाणी मी नीट देणार. मग त्या ठिकाणी कोणी चर्चा करो, कोणी विरोधात टीका करो. आणि ज्या वेळेला आम्हालाही अनुभव आहे, बरोबर, आम्ही कधी कधी त्या ठिकाणी थोडेसे कन्फ्यूज असतो, परंतु ज्या वेळेला ते एखादी गोष्ट देतात त्यावेळेला आम्हाला कळतं की यांचं शांत राहण्यामागे, त्या ठिकाणी चर्चेत न येण्यामागे सुद्धा काहीतरी कारण असतं आणि नंतर काहीतरी ते देणार असतात. तुम्ही जे बोललात त्याच्यावर मी पुन्हा येणार आहे की तुम्ही कन्फ्युज्ड आहात म्हणजे नेमकं काय, कारण पार्टीतले पण अनेक तुमचे कार्यकर्ते कन्फ्यूज म्हणजे त्या अर्थाने कन्फ्यूज नाही. आम्हाला भूमिका वाटते साहेबांच्या सभा झाल्या पाहिजेत, मेळावे झाले पाहिजे, परंतु त्याच वेळेला त्यांना असं वाटतं की पहिलं आपण ब्लूप्रिंट जी देणार आहोत ती महत्वाची डॉक्युमेंट्स आहे. सभा तर मी कधी घेऊ शकतो, प्रसार माध्यम आहेत, माझे विचार मुलाखतीच्या माध्यमातून जाऊ शकतात, सभांच्या माध्यमातून जाऊ शकतात, पण मी नेमकं काय महाराष्ट्राला देणार आहे हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही थोडे कार्यकर्ते उत्साही असतो, साहेब मेळावे जास्त झाले पाहिजे, सभा जास्त झाल्या पाहिजे, अशा अर्थाने मी ते बोललो. आम्ही काल कन्फ्यूज नव्हतो, आज नाही, आणि भविष्यात त्या ठिकाणी पक्ष आणि राजसाहेबांच्या बाबतीत कन्फ्यूज असायचं. आपण ब्लूप्रिंटच्या मुद्द्यावर नंतर येणार आहोत. आधी आपण एक फोन घेऊया. मुरलीधर घाटे वाशीमहून प्रश्न विचारतात. मुरलीधर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो. तुम्हाला आवाज येतोय? हॅलो, नमस्कार साहेब. हा, आपण त्यांच्याशी बोलू शकता. हा, बोलतोय मी, बोला मुरलीधर, बोला. हा, नमस्कार साहेब. तुमचा प्रश्न विचारा मुरलीधर. ते साहेब, मनसेच्या विदर्भात जागा काऊन नाही बा? मनसेसाठी इच्छुक उमेदवार आहेत, तुम्ही काऊन नाही टाकू लागले? त्यांचा प्रश्न आहे, मनसेचे विदर्भात अनेक इच्छुक उमेदवार आहेत, तुम्ही तिथे का लढत नाही आहात, असं त्यांचं म्हणणं आहे. असं कोणी आपल्याला सांगितलं? विदर्भातल्या त्या ठिकाणी येऊन मनसेच्या आम्ही पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या, राजसाहेबांनी सुद्धा विदर्भातल्या उमेदवारीवर त्या ठिकाणी आमच्याशी चर्चा केलेली आहे. आणि आम्ही कुठे लढणार नाहीत अशा प्रकारचं कुठेही काही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी त्या ठिकाणी निश्चितपणे जास्तीत जास्त जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवेल. पण हाच प्रश्न आहे की नेमक्या किती जागा मनसे लढवणार? असं म्हटलं जाते की 80च्या आसपास जागा मनसे लढवेल. मनसे बोलली तरी प्रॉब्लेम असतो, मनसेची चर्चा नाही झाली तरी प्रॉब्लेम असतो. एवढं प्रेम मनसेच्यावर आज राज्यातील जनतेचं आपलं आहे, परंतु त्या ठिकाणी इतर पक्षांच्या कुठे जागा जाहीर झाल्यात? इतर पक्षांनी कुठे ठरवलं? इतरांशी तुलना नाही. आम्ही 288 जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दरम्यान आमच्या बैठकांवर बैठका होत आहेत आणि काही जागांच्या निश्चिती होऊन आणखी कुठल्या कशा लढवायच्या यावर चालू आहे अजून प्रक्रिया. पूर्ण जागा लढवणार मनसे यावेळेला? आज तरी आम्हाला 288 जागा लढवण्याचा मानस आहे आणि जेवढ्या चांगल्या जागा त्या ठिकाणी मिळतील तेवढ्या जागा आम्ही लढवणार आहोत. बरं, आपण पुढचा प्रश्न घेऊयात. भूषण भिरड अकोल्याहून प्रश्न विचारतात. भूषण, प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. सर, फोन नेमका कट झाला. विदर्भातून भरपूर फोन येत आहेत. म्हणजे विदर्भातील जनतेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सुद्धा प्रेम आहे, कारण जेव्हा विदर्भामध्ये आम्ही जातो आणि त्यावेळी एक तरुणांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो. मला आपल्याला सांगावं असं वाटतं आपल्या माध्यमातून की काही लोक बोलत असतील राजसाहेब दिसत नाहीत, मनसेची चर्चा होत नाही, पण परवा आपण औरंगाबादला ज्या वेळेला राजसाहेब गेले होते त्यावेळेस साधारण 7-8 हजार तरुणांचा त्या ठिकाणी मॉब
गर्दी त्या ठिकाणी झाली होती. तर राजसाहेबांचं आजही महाराष्ट्रातील जनतेला, बरोबर. तरुणांना तेवढंच आकर्षण आहे की हा नेता महाराष्ट्रासाठी करू शकतो. आणि त्यामुळे कुठेही पण राजसाहेब 2 महिने दिसले नाहीत, तुमच्याशी बोलले नाहीत, सभा झाल्या नाहीत म्हणून लोकांचा विश्वास कुठे कमी झालाय असं काही नाही, तुम्ही मानायचं म्हणता ते कारण अगदी नाही. बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की नागपूरला, औरंगाबादला खूप गर्दी झाली, त्यांना लोक भेटण्यासाठी आले. पण काल राम कदम जे तुमच्या पक्षामध्ये होते आणि आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्या आमदारांनी असं म्हटलं की राज ठाकरेंपर्यंत पोहोचता येत नाही, त्यांच्या भोवती एक भिंत तयार झाली आहे आणि माझ्यासारख्या आमदाराला पोहोचता येत नाही तर कार्यकर्ता कुठून पोहोचू शकेल. तर त्याला तुमचं काय उत्तर आहे? नाही, त्यांच्यावर काय चर्चा करायची गरज मला वाटत नाही. राम कदम कोण होते, दही अंडी लावायचे, हम्म. साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली, मनसैनिकांनी कुठेही विरोध केला नाही आणि ओळखीचे नसताना शेजाऱ्याला पण माहीत नव्हते राम कदम कोण होते ते. माझ्यासारख्या पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याला माहीत नव्हते. मग अशा माणसाला हल्लीचे- उमेदवारी का दिली? उमेदवारी राजसाहेबांनी दिली, पक्षाने दिली आणि पक्षाचा आदेश मानणारे आमचे कार्यकर्ते असतात आणि आमचा पक्ष शिस्तीवर चालतो आणि त्यामुळे त्यांना निवडून आणलं. आणि निवडून आणल्यानंतर त्यांनी पक्षासाठी काय केलं या बाबतीत प्रश्न आपण विचारा ना. बरोबर. नाही पण त्यांनी त्याच्यामुळे जो आमदार नाही पण म्हणून आमची जबाबदारी पण असते की आम्ही पक्षासाठी काय दिलं. आणि समजा तुम्हाला वेळ, आज राज्यातील कोणी आमदार आम्ही त्यांना कधीही आणि कसाही भेटू शकतो आणि मला वाटतं त्यांना फार त्याच्यावर मला चर्चा करण्याची नाही आवश्यकता पण त्यांच्या वाटत फक्त नाही. आरोपाबद्दल की त्यांच्या भोवती एक भिंत तयार झाली म्हणून पोचता येत नाही, यावर फक्त उत्तर द्या. आता आरोप करणाऱ्याला काय, मला त्या आरोपांवर बोलायचं नाही. येणारा काळच या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. कारण कसं असतं, आपल्याला मिळालं नाही आणि आपण दुसरीकडे गेलो की आरोपांच्या फैरी झडत असतात आणि राजकारणात आयाराम गयाराम असेल तोपर्यंत गोड असतं आणि आम्ही सोडून गेलो की वाईट असतं. अशा प्रकारे राजसाहेबांच्या विषयीची राम कदमांची पहिली तुम्ही जे वक्तव्य वाचा, ऐका. राजसाहेबांवरच्या विषयी काय बोललेत, मनसेच्या विषयी काय बोलले. मग असं काय 2-4 महिन्यात काय जादू झाली का पक्ष वाईट ठरतो, नेतृत्व वाईट ठरतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चांना काही अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि मी सुद्धा त्यावर या ठिकाणी जाहीरपणे जास्त भाष्य करू इच्छित नाही. हरकत नाही. संभाजी पाटील नांदेडहून पुढचा प्रश्न विचारतात. संभाजी, तुमचा प्रश्न विचारा. दरेकर साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेब, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता येणार आहे. आली तर साहेब मुलींसाठी घर आणि पेन्शन बाबत त्यांच्यासाठी काही आहे की नाही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये? तुमचा आणि दुसरी, तुमचा प्रश्न समजला नाही. संभाजी, पुन्हा एकदा प्रश्न विचारता. मी दरेकर साहेबांना प्रश्न विचारतो की आता जे जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे त्यांचा ब्ल्यू प्रिंट, हा, त्या ब्ल्यू प्रिंट मध्ये साहेब पोलिसाच्या बाबतीमध्ये त्यांच्या घराची पडके घर आहेत राहण्यासाठी आणि त्यांचे पेन्शनसाठी, बरोबर बरोबर. पेन्शनसाठी याच्यामध्ये काही करणार आहेत की नाही साहेब मनसे? ठीक आहे, तुमचा प्रश्न समजला. पोलिसांच्या बाबतीत राज ठाकरे साहेबांनी सातत्यानं सहानुभूतीची भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना असो की त्यापूर्वीपासून एक सहानुभूती राजसाहेबांना पोलिसांच्या विषयी आहे आणि त्यामुळे पोलिसांची घरं, पोलिसांचे प्रश्न, पोलिसांना मिळणारं मानधन, त्यांच्या घरची असणारी कौटुंबिक अवस्था, या साऱ्या गोष्टीची जाणीव राजसाहेबांना आहे. आणि म्हणून जेव्हा पोलिसांवर त्या ठिकाणी भेटीला जो प्रसंग झाला त्यावेळेला महाराष्ट्रातील एकमेव पक्ष आणि एकमेव नेता आहे जो आम्ही प्रचंड मोर्चा काढून त्या पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आपल्याला माहीत असेल, आमचे नायगावची पोलीस वसाहत असेल, इतर पोलीस वसाहती आहेत, मी असेल, आमचे बाळा नांदगावकर असतील, आमचे सर्व लोक आम्ही सातत्यानं विधिमंडळामध्ये पोलिसांच्या घराविषयी त्या ठिकाणी बोललोय. तर या ठिकाणी झोपडं बांधून त्या ठिकाणी SRAच्या माध्यमातून आम्हाला घर मिळणार असेल आणि मग जर पोलीस वसाहतीमध्ये 40-40 वर्ष जर ती पोलीस कुटुंब राहत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी का तशा प्रकारची योजना बनवत नाही? मग ते आहे का म्हणजे ब्लूप्रिंट मध्ये? ते ब्लूप्रिंट मध्ये आहे का? ब्लूप्रिंट आहे ते राजसाहेब 25 तारखेला जाहीर करतील आणि त्यावेळेला आपल्याला अपेक्षित असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. उद्याच्या महाराष्ट्राची दिशाही त्यातून स्पष्ट होईल. परंतु पोलिसांना घरं द्यायला काय प्रॉब्लेम आहे? जर आम्ही झोपडं बांधला शासनाच्या जागेवर तर आम्हाला त्या ठिकाणी SRA मध्ये आम्हाला जागा मिळते. मग जो पोलीस वर्षानुवर्ष त्या ठिकाणी त्यांच्या इमारतीत राहतो तो मग रिटायर झाल्यावर त्यांनी जायचं कुठे? म्हणजे जो अधिकृतपणे राहतो, आपल्या सुरक्षेची सेवा करतो आणि त्याला आम्ही घर देऊ शकत नाही. तर निश्चितपणे पोलिसांच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी अगदी प्राधान्याने त्या ठिकाणी मग त्यांचं घर असेल, त्यांची पेन्शन असेल किंवा त्यांचं जीवनमान उंचावावं यासाठी निश्चितपणे विशेष अशी मोहीम उघडेल आणि यंत्रणा उभी करेल, याविषयी माझ्या मनात शंका नाही. आपण ब्लूप्रिंट कडे नंतर पुन्हा एकदा येऊयात, पण आता अहमदनगरहून संदीप गोडदेंचा प्रश्न आहे. संदीप, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार कदम साहेब. हा, तुमचा प्रश्न सलग विचारा, ते ऐकतायत. हो साहेब, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही BJP
बीजेपीच्या विरोधात लोकसभेत तुम्ही उमेदवार उभे केलेले नव्हते, त्याच बीजेपीने तुम्हाला हे केलं, महानगरपालिकेतून बाहेर खेचलं नाशिक मध्ये. तिथेच तुम्ही राष्ट्रवादीची मदत घेतली. याच्यावरून तुमचा दुटप्पी भूमिका दिसत नाही का महाराष्ट्रात? ना अशाच प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व पक्ष त्या स्तरावर भूमिका घेत असतात. माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची युती केली, त्याला आपण कधी विचारणार नाही. जुन्नरला काँग्रेसने आणि शिवसेनेने युती केली, त्याला कधी आपण विचारणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठिकाणी सत्ता आहेत, त्यांना कधी त्यांना विचारणार सगळ्यांना नाही. पण विचारतो ना वेळोवेळी. आणि याचं मी तुम्हाला कारण सांगतो. राजसाहेबांनी नाशिकच्या जनतेला शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे आमच्या युती आघाड्यांच्या नाटकांपेक्षा जर ती नाशिकची सत्ता नसेल तर उद्या त्या अर्धवट अवस्थेमध्ये जे प्रोजेक्ट राहिलेत त्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी मग जनमत तयार होईल की यांनी सर्व विकासाची घेतलेली कामं अर्धवट अवस्थेत सोडून दिली. त्यामुळे आमचा मानपान आणि यापेक्षा आम्हाला त्या सत्तेच्या माध्यमातून नाशिककरांना जे त्या ठिकाणी आम्ही शब्द दिलेत ते पूर्ण करणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आघाडी किंवा सत्ता हे कोणाशी करतोय त्यापेक्षा या सत्तेच्या माध्यमातून तिथल्या जनतेला आम्हाला आता काय देता येईल ही याच्या मागची अत्यंत प्रांजळ भूमिका त्या ठिकाणी. पण सुरुवातीला राज ठाकरेंनी म्हटलं होतं की आम्ही कोणासोबतही युती करणार नाही, कोणासोबत जाणार नाही. पण ज्या सत्तेत येण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र तुम्ही भाजपला जवळ केलं, आता राष्ट्रवादीला जवळ केलं. म्हणजे इतक्या दोन वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन तुम्ही सत्तेवर मात्र कायम राहिला. नाही, मी आपल्याला जे म्हणालो की त्या ठिकाणी विकासाचा शब्द जो राजसाहेबांनी नाशिककरांना दिलेला आहे तो महत्वाचा वाटला. आणि त्याच्यामुळे युती जर भारतीय जनता पक्ष आणि आमची युती होती ती जर त्या ठिकाणी असती तर काय विषय आला नसता. परंतु उद्या अर्धवट अवस्थेत एका बाजूला कामं आहेत, उद्या तुम्हीच म्हणणार की त्या ठिकाणी आपण नाशिककरांना शब्द दिला आणि पूर्ण होत नाही. मग आम्हाला त्या आघाड्या युती आणि यापेक्षा इथल्या ह्या अधिकाराच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून आमचे जर अर्धवट अवस्थेत असलेले प्रकल्प पूर्ण होणार असतील आणि तिथल्या जनतेला विकास आम्ही दाखवू शकणार असू तर आम्हाला त्या स्थानिक स्तरावर पण तो दुटप्पीपणा तुम्हाला दुटप्पीपणा वाटत नाही. राजसाहेबांनी कुठली घेतलेली भूमिका ते त्या ठिकाणी नीट आणि विचार करून घेत असतात. त्यांच्या दृष्टीनं तिथे नाशिककरांचा विकास होता, तिथल्या जनतेला विकास हवा होता आणि एका तेवढ्याच भावनेतनं त्या ठिकाणी मग महाराष्ट्राच्या पातळीवर विकासासाठी कोणासोबत जाणार तुम्ही? नाही, उद्या विकासाच्या संदर्भात जर तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, आज नाशिकला आम्ही कामं सुरू केलेत, अर्धवट अवस्थेमध्ये काम आहेत, उद्या राज्यामध्ये तशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आणि राज्यातील जनतेला विकास द्यायचा असेल तर त्या ठिकाणी आमची पर्सनल इगो किंवा त्या ठिकाणी पक्षीय राजकारणापेक्षा जर त्या ठिकाणी विकास महत्वाचा वाटला तर विकासासाठी सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे कोणासोबत जायला मनसेचे दरवाजे उघडे आहेत. नाही, विकासासाठी त्या ठिकाणी जनतेला जे चुकीचं वाटणार नाही अशी लोक जर त्या ठिकाणी एकत्रित येणार असतील आणि ती महाराष्ट्रातील जनतेला भावणार असेल तर त्या ठिकाणी योग्य वेळी राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील. प्रवीण दरेकर आपल्याला बातमी देत आहेत, ते एक प्रकारे सांगतायत की भविष्यामध्ये मनसे कोणासोबत जाऊ शकतं. यावर आपण त्यांना आणखीन विचारणार आहोत. तुम्हीही प्रश्न विचारा. आता एक ब्रेक घेऊयात. जाण्यापूर्वी आमचा नंबर लिहून घ्या 022-668-99263 या नंबरवर फोन करा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत मनसेचे आमदार प्रवीण दरेकर. आपल्याला पुढचा फोन आलाय राकेश काळभोर यांचा पुण्याहून. राकेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, राकेश काळभोर बोलतोय, अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा. राज ठाकरेंनी ज्यावेळी मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेनेतून वेगळं होऊन स्वतंत्र चूल मांडली, परंतु ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे विविध पक्षातील कार्यकर्ते आंदोलने मोर्चा काढत होते त्यावेळी राज ठाकरे स्वतः समोर न येता पडद्याच्या मागत का थांबले होते याचा जरा खुलासा करावा. नाही, महाराष्ट्रामध्ये राहणारे मराठा समाजाची लोक असो, दलित समाजाची लोक असो, मातंग समाजाची लोक, हे सर्व मराठी आहेत आणि राजसाहेबांनी मराठी माणसांच्या हिताची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजाच्या मागे नाहीत, दलित समाजाच्या मागे नाहीत, मातंग समाजाच्या मागे नाहीत, असं काही राजकीय दृष्ट्या बोलण्याची आवश्यकता नाही. राजसाहेबांनी कुठेही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही, पण पाठिंबा दिलाय का? अशा प्रकारे ना आता मुकसंमती झालीच ना, मग त्या ठिकाणी विरोध केला नाही याचा अर्थ काय होतो? आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं राजकीय पक्षीय मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत कधी विरोध होता? मनसेने कधीच
त्या ठिकाणी विरोध केला भूमिकाच नव्हता. घेतली नाही मनसेने. नाही, भूमिका म्हणजे शेवटी मराठी आहेत ना, मराठा आहेत, तसे नाही, पण दलित हा आहेत, राज्यातला एवढा मातंग आहेत. महत्वाचा मुद्दा आहे मराठा समाजाचं आरक्षण. नाही, आमच्या आणि बाळा नांदगावकरांनी दिली होती ना त्याच्यावर स्टेटमेंट. काय भूमिका आहे मनसेची? नाही, त्यावेळेला त्यांनी मराठा समाजाच्या बाबतीत आमची काही विरोधाची काही भूमिका नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. आणि त्यामुळे तुम्हाला हवंय ते या ठिकाणी वधवून घ्यायची काही आवश्यकता नाही. कारण मगाशी मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रात तशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण म्हणालात ना मनसे कोणासोबतही जाऊ शकतो, अशा प्रकारचं माझं वक्तव्य नाही. उद्या भविष्यामध्ये अशी वेळ आली महाराष्ट्राच्या राजकारणात तर त्यावेळेला महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्रातील जनता ही महत्वाची राहील. आज मनसे कोणासमोरही जाऊ शकते असं माझं वक्तव्याचा अर्थ काढायचं अजिबात कारण नाही, नाही. असा आम्ही अर्थ आज या काढलेला ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या क्षणापर्यंत एकला चलोरीची राजसाहेबांनी भूमिका घेतली आणि आमच्या पक्षाची सुद्धा आज एकला चलोरीची भूमिका आहे. चाल, हरकत नाही, आम्ही तसं म्हटलेलंही नाहीये. मनोज कुंभकर्ण खोपोलीहून पुढचा प्रश्न विचारतात. मनोज, तुमचा प्रश्न विचारा. मनोज, तुम्हाला आवाज येतोय? हो. तुमचा प्रश्न सलग विचारा. हा, प्रवीण साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हा, मनोज कुंभकर्ण बोलतोय बोला खोपोलीवरनं. मनोज, बोला. आणि आम्ही ठाकरे कुटुंबीय किंवा मराठी माणसाला जो नेता न्याय देतो त्याच्या प्रेमामध्ये असणारी माणसं आहोत आम्ही. आता मी एक ऑब्झर्व करतो सर, एक सामान्य मराठी माणूस म्हणून, की आपल्याला एक ज्या तात्पुरत्या सत्ता आहे त्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी किंवा भाजप जर चालत असेल आणि आपण जर शिवसेनेसारख्या आपल्याच घरातल्या लोकांशी जर सांभाळून घेतलं तर फार मोठा सत्तेचा सहभाग आपल्याला त्यामध्ये मिळू शकतो. कारण महापौर पद किंवा या फार छोट्या गोष्टी आहे मनसेसाठी. मनसेकडे आम्ही फार मोठ्या आशेने बघतोय मोठमोठ्या पदांसाठी. तर तुम्हाला असं वाटत नाही का की लोकांशी घरोबा करण्यापेक्षा आपल्याच घरातल्या माणसाशी घरोबा केला तर आपण फार मोठं सत्तेचे एक पार्ट होऊ शकतो? नाही, आपण अत्यंत चांगला मुद्दा मांडलात. महाराष्ट्राच्या मराठी जनतेला हवाय तो मुद्दा मांडलात. पण ते तुम्हाला आणि मला वाटून चालत नाही. ज्यांना वाटायला पाहिजे तिथून ते व्हायला पाहिजे ना. त्याच्यामुळे आपली भावना अत्यंत चांगली आहे. तीच माझी भावना आहे. महाराष्ट्रातील मराठी जनतेला मराठी माणूस हा एकवटलेला पाहिजे, याविषयी काही दुमत असायचं कारण नाही. आणि आपली भूमिका अत्यंत रास्त त्या ठिकाणी आहे. आता महायुती ही तुटू शकते अशी चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला, तो विकोपाला गेलाय. जर महायुती तुटली तर तुम्ही म्हणताय तसं काही शिवसेनेसोबत किंवा भाजपसोबत जायचा या विचार होऊ सर्व शकेल? राजकीय निर्णय जे आहेत ते आदरणीय राजसाहेब ठाकरेच घेतील. आणि उद्या कोणाबरोबर जायचं कोणाबरोबर नाही जायचं, आज तरी राजसाहेबांनी भूमिका एकला चलोरीची आहे. आणि त्यामुळे उद्याचं काय होईल ते आदरणीय राजसाहेब ठाकरेच त्या ठिकाणी ठरवू शकतील. पण कोणासोबत जायला तुमची ना नाहीये? नाही, तो आमच्या पक्षीय पातळीवर निर्णय होत असतो. ठीक आहे. आणि आज आमच्या पक्षाच्या वतीनं तरी एकला चलोरीची भूमिका आमची आहे. ठीक आहे, हरकत नाही. दत्तू पाटील जळगावहून पुढचा प्रश्न विचारतायत. तुमचा प्रश्न विचारा दत्तू. हा सर, नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न ते ऐकतायत, विचारा. हा सर, तुम्ही एक उत्तराखंडमध्ये जवान शहीद झाला होता सर, गणेश आईराव म्हणून. हा, हो नमस्कार हो सर. हो हो, ते सांगितलेलं आहे. विनय भोयटे जे आमचे आहेत हा सर, ते 5 लाख रुपये देणार होते तुम्ही, अजून 1.5 वर्ष झाले 5 लाख रुपये मिळालेच नाही सर. नाही, त्याच्या संदर्भातला पैसे नव्हतो देणार, तो आपण स्तंभ बांधणार होतो. आणि आमचे विनय भोयटे, हॅलो दत्तूजी, विनय भोयटे जे आहेत त्याने आराखडा बनवलेला आहे आणि तो लवकरच तुम्हाला तो त्या ठिकाणी दिला जाईल. आपण विनय भोयटे जे आमचे जळगावचे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करा. आज तुम्हाला त्या संदर्भात आपण कुठपर्यंत आलोय, काय होणार आहे ते सांगतील. सर, आम्ही ललित कोलेंचाही संपर्क केला नाही, होता. ललित नको, मी ते विनय भोयटे काम बघतायत. त्यांनी त्या आर्किटेक्टशी बोलणं झालेलं आहे. आपण आजच त्यांच्याशी बोलून घ्या, ते काम निश्चितपणे पूर्णत्वात जाईल. आणि आपण मुंबईला आलात तरी त्या ठिकाणी मी तुम्हाला काय झाले ते सांगतो. सर, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. तुम्ही आश्वासन दिलं होतं म्हणून अजून काम पण बरोबर आहे. आम्ही दिलेलं आश्वासन 100% पूर्ण करणार. आलं का लक्षात? त्याच्यामुळे काय ते निवडणुकीच्या तोंडावरचं आश्वासन नाही, ते त्यांच्याविषयीची भावना आहे. आणि विनय भोयटे ते तुम्हाला लवकरच या 1-2 महिन्यात पूर्णत्वास नेलेलं दिसेल. ठीक आहे, आपण असेच प्रश्न घेत राहणार आहोत, कारण भरपूर प्रश्न येत आहेत त्यांना फोनवरून. तुमच्यासाठी खूप प्रश्न येतात, ते सगळे आपण घेणार आहोत. आणि ब्लूप्रिंट बद्दल बोलायचंय, पक्षात आलेल्या मरगळीबद्दल बोलायचंय. पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आज आपण गप्पा मारतोय मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत. बबन पाटील धुळ्याहून पुढचा प्रश्न विचारतात. बबन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. तुमचा प्रश्न विचारा. हा, दरेकर साहेब, जय महाराष्ट्र. हा, जय महाराष्ट्र बाबा. हा साहेब, एक विचारायचं, धुळे जिल्ह्यामध्ये नवीन कार्यकारिणी राजसाहेबांनी जी जाहीर केली
हा त्या संदर्भात आताची जी पक्षाची मागची परिस्थिती होती त्यापेक्षा आल्याची परिस्थिती आता धुळे जिल्ह्यामध्ये झालेली आहे. तर मग या धुळे जिल्ह्यामध्ये आपण उमेदवारी देणार आहात का? हो, धुळे जिल्ह्यामध्ये देणार आम्ही उमेदवार आहे. पक्षाची कार्यकारिणी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका ह्या खाली वर अदलाबदला होत असतात आणि त्यामुळे काय उमेदवारी देणं न देणं याचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात सुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाऱ्या निश्चितपणे देणार आहोत. पण तुम्ही जरी म्हणत असलात तरी तुमच्याच पक्षातले आणखीन काही वरिष्ठ नेते असंही सांगतायत की मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाड्यातला काही भाग आणि विदर्भातला यावर तुम्ही यावेळेला फोकस करणार, तर इथे तुमचं जास्त लक्ष केंद्रित असणार आहे या भागांवर? नाही, शेवटी निवडणुका लढवत असताना प्रत्येक पक्षच ते करत असतं. प्रायोरिटीच्या जागा कुठल्या, नंतर त्याला कुठलं प्राधान्य द्यायचं आणि मग फोकस करत असताना काही 288च्या ठिकाणी ऍट अ टाइम सगळी एनर्जी आपली जाऊच शकत नाही आणि त्यामुळे जरी जास्तीत जास्त जागा लढवल्या तरी फोकस काही जागा प्रत्येक पक्ष करत असतो त्याप्रमाणे आम्ही करणार. भरत आणि जोशी, इथे आमची प्रभाव क्षेत्र आहेत पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक आणि त्याच्यामुळे निश्चितपणे तिथे जनाधार पण मोठा आहे आणि त्याच्यामुळे तिथे जास्त वेळ थोडा दिलाच जाणार. बरोबर. भरत जोशी धुळ्याहून पुढचा प्रश्न विचारतात, तोही उत्तर महाराष्ट्रातूनच आलाय. भरत, तुमचा प्रश्न विचारा. दरेकर साहेब नमस्कार. हा नमस्कार. जोशी बोलतो मी साहेब. प्रश्न माझा वेगळा आहे, पण राष्ट्र सेना आणि बीजेपी मध्ये युती तुटण्याची शक्यता आहे. जर बाळासाहेबांचे जेवढे श्रेय महाराष्ट्रासाठी आहेत तसेच पवारांचेही कृषीसाठी आहेत. जर ते दोघं एकत्र आले आणि जर त्याच्यात मंच आला तर काँग्रेस बीजेपीचं पूर्ण तुकडा साफ होतो. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, आता या संदर्भात मी मगाशीच सांगितलं जोशी साहेब की राजसाहेब ठाकरे हेच निर्णय घेणार आहेत आणि आज तरी त्या ठिकाणी आता युती आघाड्यांचा काय चाललंय खेळ सापशिडीचा आपण बघताय आणि त्यामुळे अशा वेळेला आपण वेगळीच स्वतंत्र भूमिका घेऊन जायचं अशा प्रकारचा राजसाहेबांनी त्या ठिकाणी निर्णय आजपर्यंत तरी घेतलेला आहे आणि त्यामुळे भविष्यात जर काही अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर तो सुद्धा राजसाहेब ठाकरेच या ठिकाणी घेतील आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मग पवार साहेब असतील, बाळासाहेब असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, या सर्व लोकांचं कुठल्याही पक्षाचे असले तरी मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे यांच्या योगदानाविषयी काही शंका बाळगायचं कारण नाही आणि त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी पक्षापलीकडे जाऊन त्या ठिकाणी सर्व लोकांनी या महाराष्ट्रातील जनतेसाठी विकासासाठी काम करणं आवश्यक आहे, याविषयी काही दुमत असायचं कारण नाही. म्हणजे आता लोक प्रश्न विचारण्यासोबत सल्ले पण देतात कोणत्या पक्षासोबत जायला हवं. तुमचे प्रश्न असेच सुरू राहू दे. आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूयात. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. सूरज शिंदे नाशिकहून पुढचा प्रश्न विचारतात. सूरज, तुमचा प्रश्न विचारा. सूरज, तुम्हाला आवाज येतोय? प्रश्न विचारा तुमचा. सर माझा जय महाराष्ट्र दरेकर साहेब. जय महाराष्ट्र. हो सर, आवाज येतोय तुमचा? हो, येतोय. जय महाराष्ट्र दरेकर साहेब. हा, जय महाराष्ट्र. हा सर, मला असा प्रश्न विचारायचा होता की ज्या राजसाहेबांनी पक्षाची घोषणा केल्यानंतर सांगितलं होतं की एकलच चलोरेचं सांगितलं होतं, ते बोलले होते की ज्या भुजबळांवर म्हणजे ज्या राष्ट्रवादी पक्षावर त्यांनी सडेतून टीका केली होती, मग तो प्रश्न दरवाढीचा असो किंवा टोल नाक्याचा असो, आणि त्याच पक्षाच्या म्हणजे त्याच भुजबळ साहेबांचा पाठिंब्याने नाशिकमध्ये महापौर बसवला. मग हा तर एक प्रकारे नाशिककरांचा विश्वासाला तडा गेल्यासारखंच आहे. याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ती काय सार्वत्रिक निवडणूक नव्हती की हातात हात घालून त्या ठिकाणी निवडणुकीला मतदान मागितलं आणि भुजबळांचा विषयी त्या ठिकाणी असणारा तेव्हाची भूमिका ही राजसाहेबांची काही बदललेली नाहीये. आता तो राष्ट्रवादी पक्ष होता आणि नाशिककरांना आम्ही शब्द दिले होते आणि उद्या आपण जर ते विकासाची कामं मी मगाशी म्हटलो आपण ऐकलं असेल ती अर्धवट अवस्थेत राहिली असते तरी आपण विचारलं असतं की मनसेनं कामं हातात घेतली आणि अर्धवट सोडून दिली आणि मग शेवटी मग विकास कामांना प्राधान्य द्यायचं की आम्ही आमचे इगो जपत बसायचे. आणि यावेळेला निश्चितपणे राजसाहेबांनी विकासाच्या कामांना प्राधान्य दिलं आणि त्यामुळे उद्या जे नाशिकमधले अर्धवट अवस्थेमध्ये प्रकल्प आहेत ज्याच्या संदर्भात चर्चा केली जाते, बोंब उठवली जाते, उद्या ते प्रकल्प पूर्ण करून देणं हे आमच्या समोरचं आता ध्येय आणि उद्देश आहे आणि त्याच्यामुळे त्या विकासाच्या कामांच्या पूर्ततेसाठी तेवढ्या पुरता तो त्या ठिकाणी घेतलेला निर्णय आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीची युती झाली, हे झालं वगैरे अशा काही त्या बोलण्यामध्ये तशा प्रकारची काही भूमिका नाही. नाशिकहून आपल्याला म्हणजे उत्तर महाराष्ट्रातनं प्रश्न येतात कारण स्वाभाविकपणे नाशिकमध्येच मनसेची सत्ता आहे.
पण नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सत्तेवर असताना काम मनासारखं झालं नाहीये हे स्वतः राज ठाकरेंनी कबूल केले. तर त्यामुळे जिथे तुम्हाला सत्ता दिली तिथे तुम्ही करून नाही दाखवू शकलात, मग आम्ही तुम्हाला मतं का द्यायची असं लोक नाही, विचारतात. तुम्ही लगेच तेवढ्यावरनच अशा प्रकारचा अनुमान काढणं योग्य असं मला वाटत नाही. आता नाशिकला मी अत्यंत आत्मविश्वासानं दाव्यानं सांगतो, तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवा. विकासाची कामं एका स्टेजवर येऊन थांबलेली आहेत, आता पोचलेली आहेत. आणि कुठलीही विकासाची प्रक्रिया असते ती काही जादूसारखी होत नसते. म्हणजे सत्ता हाती आली आणि 6 महिन्यात तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी दिसायला पाहिजे, तर तो त्या ठिकाणी मूर्त स्वरूपात दिसू शकत नाही. 6 महिन्यात काही चांगल्या गोष्टी तर दिसू शकतात ना. त्याला प्रोसेस आहे आणि आपण तिथे कुठल्या कामाला सुरुवात केली हे आपण माहिती घ्या. आणि येणाऱ्या वर्ष 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जी विकास कामं त्या ठिकाणी आता आहेत ती पूर्णत्वास गेलेली दिसतील. आणि मग जी ओरड त्या ठिकाणी केली जाते की नाशिकला काय होत नाही, ते निश्चितपणे मूर्त स्वरूपात या ठिकाणी पुढची 5 वर्षाची टर्म पूर्ण करण्यापूर्वी नाशिककरांसमोर त्या ठिकाणी आत्मविश्वासाने आम्ही घेऊन जाऊ, याविषयी कुठल्याही प्रकारची शंका नाही. नाशिक बद्दल आपण 6 महिन्यांनी पुन्हा एकदा बोलूयात. हो, पण हो. आता मनसेची अवस्था फार वाईट आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले होते. तर ही जी पक्षात मरगळ आली आहे ही तुम्ही आता कशी घालवणार आहात? नाही, मरगळ प्रत्येक पक्षामध्ये थोडे चढ उतार त्या ठिकाणी येत असतात. आता मरगळ स्वर्गीय इंदिरा गांधी साहेब यांनी सुद्धा पराभव इंदिरा मॅडमनी बघितला होता आणि नंतर 19 महिन्यांनी त्या सत्तेत बसलेले आहेत. आणि त्यामुळे आमची मरगळ म्हणजे काय अशा पराभव झालाय. पराभवाला नाही, घाबरून अशा- आता राज ठाकरे अजिबात- उभे नाही राहत आहेत का? अजिबात राज ठाकरे साहेब कधीच यश अपयशाची पर्वा करत मग ते नाही. निवडणुकीच्या ते रिंगणात का नाही उतरत आहेत? कोणी सांगितलं तुम्हाला? अजून त्यांनी सांगितलेलं तशी काय भूमिका त्यांनी जाहीर केलं नाही, औरंगाबाद. तशा प्रकार त्याच्यावर स्पष्टीकरण पण त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. माझं आपल्याला एवढंच सांगणं आहे की अशा वेळेला एकदा टाइम्स ऑफ इंडियाला एक बातमी आली होती की मनसे इज नो मोर, आणि त्यानंतर सुद्धा मनसे पुन्हा उभारी घेऊन त्या ठिकाणी आली. आणि आज तुम्हाला मला सांगावंसं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये 150-200 मतदारसंघामध्ये काही ठिकाणी 1-2 उमेदवार असतील, 8-8, 10-10 उमेदवार त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उमेदवारी मागतायत. राजसाहेब औरंगाबादला जावो, नागपूरला जावो, आपल्या माध्यमांना विचारा, हजारोंच्या संख्येनं तरुण, हजारोंच्या संख्येनं महिला त्या ठिकाणी पण उपस्थित त्या होत आहेत. लोकसभेला पण गर्दीला येतच होत्या ना, नाही, मतं ठीक आहे कोणीच ना. दिली नाहीत. आता शिवसेना, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या दिवसापासून लाखोच्या सभा होत होत्या, परंतु सत्ता यायला किती काळ गेला? म्हणजे तुम्हाला आमदार 40 वर्ष लागणार अजून नाही ना, सत्ताला. आता तो काळ राहिलेला नाही. आता त्यावेळेचा काळ, आताचा काळ याच्यामध्ये जमीन आसमानचा त्या ठिकाणी फरक झालेला आहे. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांना त्या ठिकाणी सभा घेण्यासाठी तालुका स्तरावर जायला लागायचं, त्या ठिकाणी प्रवास करावा लागायचा. आज त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून विचार जरी राजसाहेबांचे मांडायचे म्हटले मीडियाच्या माध्यमातून, तर जनतेला भूमिका जाऊ शकते. आणि तो काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये फरक आहे. आणि तुम्ही तर बघाल आमच्या पहिल्या फटक्यामध्ये 13 आमदार आले. पण ते यावेळेला शिवसेनेचा टिकतील की एक नाही? आमदार किती वर्षांनी आला? ते यावेळेला टिकतील की नाही याबद्दल नाही, शंका असं काय उपस्थित नसतं. होतात. राजकारणात तुमच्या माध्यमामध्ये काही लोक टिकतात का, काही लोक जातात येतात. त्यामुळे माध्यमांमध्ये जसं आहे, समाजात तसं आहे, तसं राजकारणात पण तसं आहे. आपण असं म्हणू शकतो का आशिष जगतीत आता इथे आहेत, उद्या दुसऱ्या चॅनलला जाणार नाहीत, ते टिकतील की ना, लोकमतला का टिकले नाहीत, असा प्रश्न आम्ही विचारू शकत नाही ना. तो प्रत्येकाचा एक भाग असतो, टिकणं न टिकणं. त्यामुळे तशा अर्थानं त्याचा विचार करणं संयुक्तिक असं मला वाटतं. हरकत नाही, तुम्ही राज ठाकरेंची स्ट्रॅटेजी वापरताय. आलेला प्रश्न अशा पद्धतीने समोरच्यावर नाही नाही, असं काय नाही. उलट आमची राज ठाकरे साहेबांची स्ट्रॅटेजी, ते कधीच लपून छपून बोलत नाहीत. सर्वात जर त्या ठिकाणी राजसाहेबांची भूमिका असेल, त्यांना जे बोलायचं असतं ते थेट बोलत असतात, गोलगोल कधीच बोलत नाहीत. आणि मी पण गोलगोल बोलायचा काही प्रश्न उद्भवत नाही. मी आपल्याला सांगितलं आज एकला चालोरीची भूमिका आहे. तुम्ही मला म्हणालात बाळासाहेबांना एवढी वर्ष लागली, परंतु आता आम्ही पहिल्या फटक्यात 13 आमदार आलेत. काय त्याच्यात गोलगोल भूमिका आहे? हरकत नाही.